नमस्कार. नाही, नमस्कार कसं म्हणणार? हॅलो. नाही, नको. हाय, मी तारिणी. हां. हाय हाय, मी तारिणी, केदारची मैत्रीण. आणि तू? तिचं काय नाव असेल? कळेलच ना उद्या. हां. खरं तर तुला एक गोष्ट सांगायची होती. तू तू खूप लकी आहेस. कारण केदारसारखा जोडीदार तुझ्या आयुष्यात येणार आहे. सगळ्यांच्या आयुष्यात नाहीये तसा जोडीदार. नाही 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 तारिणी, तुला केदारबद्दल जे वाटतं ते तुझ्या डोळ्यात नाही दिसायला पाहिजे. आणि तिच्या समोर तर नाहीच दिसायला पाहिजे. नाहीतर सगळंच खूप ऑकवर्ड होऊन बसेल. पण मी त्या दोघांना एकत्र बघू शकेन का? हे मंगळसूत्र आता माझ्या गळ्यात जरी असलं तरी केदारच्या नावाचं मंगळसूत्र घालायचा अधिकार माझा नाहीये. तो अधिकार फक्त तिचा आहे. हे नातं फक्त मिशन पुरता होतं. तारिणी, सुमी काय म्हणते नेहमी, जी गोष्ट आपल्या नशिबात असते ती आपल्याला मिळतेच. आणि जी गोष्ट आपली नाही ती काही केल्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मग जे आपल्याकडे आहे ते जसं आहे त्याच्यात माणसांनी समाधानी राहायला हवं. केदार एक इतका चांगला, इतका जवळचा मित्र म्हणून माझ्या आयुष्यात आला. माझा टीम मेंबर झाला. प्रत्येक मिशनमध्ये, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तो माझ्या सोबत होता. याच्यातच मी समाधानी राहायला हवं ना. त्याच्याकडनं कुठलीही अपेक्षा ठेवणं आता बंद करायला हवं. आणि जे सुख तिचं आहे ते तिला मिळायलाच हवं. माझ्या आईच्या बांगड्या, ह्या बांगड्या तिची शेवटची आठवण आहेत. ती जर असती ना तर लग्नात तिने ह्या बांगड्या तुला दिल्या असत्या. आणि तुझ्या हातात या बांगड्या बघून ना तिला खूप छान वाटलं असतं. पण जेव्हा या बांगड्यांची खरी हकदार येईल ना, तेव्हा मी तिला या बांगड्या नक्की दे. नवरा मुलगा मुलीला बांगड्या भरून देतोय. नशीब काढलंस हो पोरी. खूप चांगला नवरा मिळालाय तुला. देवकी काकू, मी म्हणाले होते ना तुम्हाला, या बांगड्यांवर जिचा हक्क असेल तिच्यापर्यंत ह्या बांगड्या मी पोचवेन. मी भेटतेय उद्या तिला आणि या बांगड्या मी तिच्यापर्यंत नक्की पोचवेन.